काल आपला जो प्रभाग प्रभाग 2 मध्ये जे काल आमच्या प्रभाग 2 मधील ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यानंतर आज आमचीच कार्यकर्ती गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करणारी आमची एक युवा कार्यकर्ती आदिती बाबर हिला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रभाग 2 मध्ये आज शहराध्यक्ष त्यांना तसं पत्र देतात आणि त्यामुळे आमच्या या प्रभागातील 4 उमेदवार या ठिकाणी आहेत. आमचे हे 4 उमेदवार या ठिकाणी आमचे वाघमोडे आहेत, राहुल जाधव आहे, आमची चलवादी आहे आणि आता आमची आदिती बाबर ही या प्रभागातली भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून तिला पुरस्कृत करताना शहराध्यक्ष तिला तसं आज पत्र देतात. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. ते येतात आमचे दोघ जण पत्र देणे. आज शेवटच्या क्षणाला हे सगळं होत आहे घडामोडी, काय सांगाल, कसं वाटतंय? आनंद नाही होणार, कारण की माझ्या ताईला जिने आज मला लहान बहीण म्हणून स्वीकारलंय तिचं काही कारणास्तव नाकारण्यात आलं आणि त्या जागी मला दिलं गेलं. त्याबद्दल मी पूजाताईंचं आणि धनंजय भाऊंचं खूप खूप आभार व्यक्त करेन, कारण की ही वेळ अशी खूपच अनुकूल आहे. म्हणजे एखाद्याच्या दुःखावर आपण आनंद मानायचा हे मला बिलकुल आवडत नाही आणि हे आपल्या सांस्कृतिक शिकवलेलं पण नाहीये. सो मला हे पद नाकारताना खूप मनावर असं भरून आलंय की मला त्या गोष्टीचा दुःख होतोय आणि मला ते सांगताना त्रास होतोय. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? नक्कीच अतिथी ताई एक उच्च शिक्षित वुमन आहे, गर्ल आहे आणि 100% सांगतो आमचा पॅनल इतका स्ट्रॉंग झालेला आहे की आम्ही 4 उमेदवार निवडून येणार आहोत. काय सांगशील? परत एकदा भारतीय जनता पार्टीने एक यंग कॅन्डिडेटला परत आमच्या पॅनलला जोडलेलं आहे. तर वेल क्वालिफाईड, मेक अ ब्राईट फ्युचर. तर आमचा 2 नंबर प्रभागाचा ब्राईट फ्युचरच समोर दिसतोय आम्हाला. भाऊंचं काय मत आहे या सगळ्या संदर्भात? प्रथमतः आमच्या भारतीय जनता पार्टीकडून जे इच्छुक उमेदवार होते, आज सर्व इच्छुक उमेदवारांनी पक्षाचा आदेश मानून या आमच्या 4 पॅनलला एकमताने बहुमताने पाठिंबा दिलेला. मी प्रथमतः त्या ज्यांनी आमच्या भाजपच्या उमेदवारांना अधिकृतरित्या पाठिंबा दिला आणि पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज न होता पक्षाबरोबर थांबले अशा सर्वांना मी मनापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यामध्ये आमचे राजू शेठ बापना असतील, सुधीर बाप्पू सरोदे असतील, डॉक्टर भाग्यश्री कदम असतील, त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका श्यामाताई जाधव असतील, त्या भागातले नंदाताई जालिंदर कांबळे असतील, त्याचबरोबर ऐश्वर्याताई पवार, आमच्या सगळ्यात म्हणजे आमचे मोठे बंधू आदरणीय सुभाष भाऊ चव्हाण हे 2 गटातनं इच्छुक होते. तरी देखील त्यांनी त्यांची उमेदवारी नाकारली असताना त्यांनी कुठलेही हेवा दावे न करता पहिल्या दिवसापासून प्रचारामध्ये आघाडी घेतली. आज आम्ही इथं उमेदवार जरी असलो तरी ते त्या ठिकाणी बसून पक्षाचं सगळं नियोजन करतात. ते आज संध्याकाळी 7 वाजता आमच्या कार्यकर्त्यांचा सर्व मेळावा त्यांनी त्या ठिकाणी राबवलेला आहे. आमचे दुसरे ॲडव्होकेट केशरकर वकील आहेत, त्यांनी देखील मोठ्या मनाने आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय ते घेत आहेत. त्यांचं देखील मतदारांना एकच विनंती आहे की येणाऱ्या काळात त्या ठिकाणचे जे प्रस्थापित आहे त्या प्रस्थापित त्यांची घराणेशाही चालवण्याचा विचार करतात. एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची कोणतीच भूमिका त्यांच्या कृतीतून दिसत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये या प्रस्थापितांना आणि त्यांच्या धनशक्तीला घरी बसवण्याचं काम या मतदारांनी करावं एवढीच मी विनंती करतो. आणि आमचं विजन येणाऱ्या काळात थोड्याच दिवसात म्हणजे आज रात्रीपासूनच आमचं विजन तुमच्या समोर येईल. आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित आहे, आधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे. आज एआयचा टेक्निकचा जमाना आहे आणि एआयच्या माध्यमातून येणाऱ्या काळात प्रभाग हा आधुनिकतेकडे कसा वाटचाल करेल हेच आमचं ध्येय आणि धोरण राहणार आहे. आदिती, तुमच्यासाठी प्रश्न आहे, ही सगळी लढत असणार आहे, किती चुरशीची असेल तुझ्यासाठी, काय सांगते? ही लढूमधनं ज्यावेळेस व्यक्ती येते त्याला त्या व्यक्तीची तळमळ कळत असते, त्याला त्या नागरिकांची तळमळ कळत असते की आपण काय केलं पाहिजे आणि काय ऍक्च्युअल नीड आहे, ही नीड कुठे पूर्ण केली पाहिजे आणि काय डेव्हलपमेंट सोसायटीला रिक्वायरमेंट आहे ती डेव्हलपमेंट एक यूथ देऊ शकतो ज्यावेळेस ते कॉमन फॅमिली बॅकग्राऊंड मधनं येतात. लेट्स होप की आम्ही बिंग अ यूथ विल मेक चेंज फॉर आवर प्रभाग.
असतं.